नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी ज्ञानेश्वर चिकणे। आज आहे 15 जुलै 2025। तर आजचा मुख्य अंदाज मराठवाडा, सोलापूर जिल्हा आणि अहिल्यानगर जिल्हा या 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 विभागातील या दोन जिल्ह्याचा आणि आजपासून पुढे 25 तारखेपर्यंत या विभागामध्ये आणि या दोन जिल्ह्यामध्ये काय परिस्थिती राहणार आहे किंवा कोणत्या दिवशी जास्त स्वरूपामध्ये पावसाची शक्यता आहे किंवा नाही पावसाची शक्यता आपण या अंदाजामध्ये सांगणार आहोत। कारण आपण जे क्षेत्र जे आहे आपण संपूर्ण महाराष्ट्राचा अंदाज देत असतो, पण यावेळेस क्षेत्र कमी घेतलेले आहे की जेणेकरून प्रत्येक दिवसाचा अंदाज तुम्हाला शेतकऱ्यांना देता येईल। तर आज पहा तुम्ही, तर आज पावसाची शक्यता जी आहे, तर आज पावसाची शक्यता आहे तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे मराठवाड्यामध्ये, पण पाऊस हा व्यापक मराठवाड्यामध्ये नाही। तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आणि तोही पाऊस फक्त पेंडवणी पावसाची शक्यता आणि त्यातली त्यात थोडीफार प्रमाणामध्ये जास्त स्वरूपामध्ये पावसाची शक्यता। जास्तचा अर्थ असं संपूर्ण नाही आहे, म्हणजेच त्यातली त्यात थोड्याफार क्षेत्रांत जास्त मराठवाड्यापेक्षा। तर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आज आणि उद्यापर्यंत थोड्याफार प्रमाणामध्ये पावसाची वाढ झाली दिसून येईल। त्यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये 15 आणि 16 तारखेला आज आणि उद्या। नंतर अहिल्यानगर जिल्ह्याचा जो पाऊसमान आहे त्यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्याचा जो दक्षिणेकडचा भाग आहे, दक्षिण आणि पूर्व नगरपासून दक्षिण आणि पूर्व या भागामधला अत्यंत पाऊसमान कमी आहे ह्या भागामध्ये। ह्या भागासाठी 17 तारखेपासून परत अजून पाऊसमान कमी होणार आहे। 17 तारखेपासून पुढे या भागामध्ये अत्यंत पाऊसमान कमी होणार, तो 25 तारखेपर्यंत पाऊसमान कमी होणार आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील दक्षिण पूर्व भागामध्ये। आणि नाशिककडच्या भागामध्येही पाऊसमान कमीच राहणार आहे, पण एकंदर पाहिलं तर नाशिककडचा भाग आहे त्यामध्ये उत्तरेकडचा भाग अहिल्यानगर जिल्ह्याचा त्या भागामध्ये थोडाफार पहिल्यापासून पाऊस झालेला आहे। तर तुम्हाला पाणी द्यायचं असेल किंवा नाही द्यायचं हे तुमचा निर्णय आहे, कारण पाऊस जे आहे त्यामध्ये पावसाचं शक्यता तर कमीच आहे, पण या 2 दिवसाच्या ज्यांना पाणी द्यायचं असेल तर ते 2 दिवसाच्या नंतर बी विचार करू शकता किंवा आजही देऊ शकता। तुम्ही तुमच्या विचाराने पाण्याचा विचार करू शकता, कारण पावसाचं स्वरूप जे आहे ते हलक्या ते मध्यम स्वरूपाच्याच पावसाची शक्यता, तुरळक ठिकाणीच पावसाची शक्यता आहे, सर्वदूर पावसाची शक्यता नाही। आणि कदाचित 1-2 गावामध्ये पाणी तुम्ही कदाचित दिलं जर असेल तर ह्या 2 दिवसामध्ये चांगल्या सुद्धा पाऊस पडू शकतो, 1-2 गावामध्ये चांगला, बाकी पावसाचं स्वरूप जास्त अत्यंत कमी असणार। तर आपण आता परभणी जिल्ह्याचा पाहतो, मराठवाड्यामध्ये पाहतो। परभणी जिल्ह्यामध्ये जर पाहिलं तर ह्या 2 दिवसामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये पावसाचं स्वरूप जे आहे अत्यंत कमी असणार आहे, विखुरलेल्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे असे 2 दिवसामध्ये। 2 दिवसाच्या नंतर पण परभणी जिल्ह्यामध्ये पाऊसमान परभणी जिल्ह्याचा जो पश्चिमेकडचा भाग आहे या जिल्ह्यामध्ये 25 तारखेपर्यंतही पावसाची जास्त शक्यता नाही, फक्त तुरळक ठिकाणी विखुरलेल्या पावसाची शक्यता। त्यात थोड्याफार प्रमाणामध्ये जास्त मध्यम स्वरूपामध्ये पावसाची शक्यता जी आहे त्यामध्ये पूर्णा तालुका जो की परभणीचा पूर्व भाग आहे, पूर्णा, जिंतूर या भागामध्ये मात्र पावसाची शक्यता आहे। तिथल्या शेतकऱ्यांना थोडंफार पाणी टाळावे असं का अंदाज माझा, जेणेकरून तिथं 50% पावसाची व्याप्ती जास्त राहणार आणि 50% कमी राहणार आहे। त्यात तिथल्या शेतकऱ्यांनी पाणी देण्याचं टाळावे किंवा हलकं पाणी दिलं तरी चालेल, पण जास्त सरासरी टाळावे। पण जे पश्चिमेकडचा भाग आहे परभणीपासून, ज्यामध्ये मानवत, सेलू, पाथरी, सेलूचा दक्षिणेकडचा भाग, तर मानवत, सेलू, पाथरी ह्या तालुक्यातील शेतकऱ्यांनी मात्र त्याच्या सोयानुसार ह्या भागामध्ये मात्र अत्यंत पाऊस कमी राहण्याची शक्यता आहे। तर आता बीड जिल्ह्याचा अंदाज पाहू, पण बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा ह्याच्यापेक्षा बीड जिल्ह्याचा जो परळी त्याचबरोबर अंबाजोगाई या भागामध्ये सुद्धा पाऊसमान अत्यंत कमी राहणार आहे, त्यामध्ये 25 तारखेपर्यंत। आणि ह्या 2 दिवसामध्ये जर पाहिलं आपण तर 15 आणि 16 तारखेला, त्यामध्ये जर 15 आणि 16 तारखेला त्या 2 दिवसामध्ये तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे। 17, 18, 19, 20, 22 तारखेपर्यंत जर पाहिलं तर तुरळक ठिकाणीच पावसाची शक्यता आहे। असे ढग दिसतील तुम्हाला, हे मोठमोठे ढग आलेले, पण ढगातून फक्त तुरळक ठिकाणी 1-2 गावामध्ये चांगला सुद्धा पाऊस होऊ शकतो, की जे एक पाणी आपण देतो त्या प्रकारचा सुद्धा पाऊस होऊ शकतो। एक तुम्हाला सांगावलं की जेणेकरून पण आपले शेतकरी म्हणतात की तुम्ही पाणी द्या म्हणले होते, आणि मी तसं तुम्हाला पाणी द्या म्हणत नाही आणि नाही म्हणत नाही, पण पावसाचं स्वरूप सांगत आहे तुम्हाला, तुम्हाला जे कसं करायचं ते करू शकता की जेणेकरून पण। आणि जर पाहिलं तर माजलगाव तालुका, वडवणी, तेलगाव या भागामध्ये सुद्धा अत्यंत पाऊसमान कमी राहील, विखुरलेल्या स्वरूपाच्या सडाक्या पद्धतीचं पाऊस, पेंडवणी पावसाची शक्यता आहे 2 दिवसामध्ये, व त्याच्यानंतरही पाऊसमान कमी होणार आहे। त्यामध्ये गेवराई तालुका, पाटोदा, आष्टी या भागामध्ये सुद्धा पाऊसमान कमी राहणार आहे। 2 दिवसामध्ये मात्र पावसाचं स्वरूप जे आहे फक्त विखुरलेल्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। आणि जर पाहिलं आपण आता लातूर जिल्हा, तर लातूर जिल्ह्यामध्ये या 2 दिवसामध्ये अत्यंत पाऊसमान कमी राहणार आहे। बघा आता इकडं जे भाग अंदाज थोडा वेगळा आहे। लातूर जिल्ह्यामध्ये ह्या 2 दिवसामध्ये अत्यंत पाऊसमान कमी राहणार आहे, पण 2 दिवसाच्या नंतर म्हणजे 17, 18, 19, 20, 21, 22 तारखेला लातूर जिल्ह्यामध्ये लातूरचा जो पूर्वेकडचा भाग आहे त्या भागामध्ये मात्र पावसाच्या चांगल्या स्वरूपाची शक्यता आहे, त्यामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे।
आणि जो लातूरचा जो पश्चिमेकडचा भाग आहे लातूरचा जो ज्यामध्ये बीड लागत तालुके आहेत त्या भागामध्ये मात्र पावसाची शक्यता म्हणजे पावसाचं प्रमाण जे आहे कमी असणार आहे लातूर जिल्ह्यामध्ये. आणि एकूण जर पाहिलं तर लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा लातूरचा जो पश्चिमेकडच्या भागामध्ये पावसाचं स्वरूप अत्यंत कमी असण्याची शक्यता आहे. पण पूर्वेच्या भागामध्ये मात्र 17 तारखेपासून पुढे तिथे पावसामध्ये वाढ झालेली दिसून येणार आहे. पण कदाचित ही बॉर्डर लाईन आहे त्यामध्ये बॉर्डर लाईनमध्ये एखाद्यास तिथे चांगले सुद्धा पाऊस पडू शकतील किंवा थोड्या पावसाने थोड्या पावसानेही थोडा होऊ शकतो. अशा प्रकारे धाराशिव जिल्ह्यामध्ये ही तीच स्थिती राहणार आहे. धाराशिव जिल्ह्यामध्ये पूर्वेच्या भागामध्ये पाऊसमान थोडेफार वाढल्या जाणार आहे आणि धाराशिव जिल्ह्याचा जो पश्चिमेकडचा भाग आहे त्यामध्ये भूम, परांडा, बार्शी या भागामध्ये मात्र पावसाचं स्वरूप जे अत्यंत कमी असणार आहे, विखुरलेल्या स्वरूपाच्या पावसाचं प्रमाण. सोलापूर जिल्हा, तर सोलापूर जिल्ह्यामध्ये जर पाहिलं आपण तर सोलापूर जिल्ह्यामध्ये एकूण जर पाहिलं तर सोलापूरमध्ये सुद्धा पावसाचं स्वरूप जे असेल अत्यंत कमी असणार आहे. त्यामध्ये हलक्या स्वरूपाच्या सडाक्या पद्धतीचाच पाऊस असणार आहे. त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील 4-5 गावांना चांगला सुद्धा पाऊस पडू शकतो ह्या 22 तारखेपर्यंत. पण एकूण जर पाहिलं तर तिथं सुद्धा असा जास्त स्वरूपामध्ये पावसाची शक्यता नाही आहे मोठ्या क्षेत्रावर. नांदेड जिल्हा, तर नांदेड जिल्ह्यामध्ये मात्र स्थिती चांगली राहणार आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये 17 तारखेपासून पावसाची वाढ झालेली दिसून येणार आहे नांदेड जिल्ह्यामध्ये. नांदेड जिल्ह्याला मात्र तिथल्या शेतकऱ्यांनी थोडीफार पाणी देण्यास टाळावे, कारण जेणेकरून तिथं 60% भागामध्ये चांगल्या स्वरूपामध्ये पावसाची शक्यता आहे. उर्वरित 40% भागामध्ये मात्र पाऊस कमीच राहणार आहे, ते बी पश्चिम भागामध्ये. मात्र पूर्वेकडच्या भागामध्ये मात्र चांगल्या स्वरूपामध्ये पावसाची शक्यता आहे नांदेड जिल्ह्यामध्ये. आता हिंगोली जिल्ह्यामध्ये जर पाहिलं तर हिंगोली जिल्ह्यामध्येही मीडियम स्थिती राहणार आहे. त्या हिंगोली जिल्ह्यामध्ये तिथे सुद्धा पाणी म्हणजे ह्या 2 दिवसामध्ये हलक्या स्वरूपाच्या तुरळकच पावसाची शक्यता आहे. मात्र हिंगोली जिल्ह्यामध्ये 17 तारखेपासून 17, 18, 19, 20, 21, 22 तारखेपर्यंत हिंगोली जिल्ह्यामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. म्हणजे एकंदर त्या 5 दिवसामध्ये बऱ्याच ठिकाणी हिंगोली जिल्ह्यामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. पण तो पण पाऊस साधारण पाऊस असणार आहे, त्यामध्ये उडे नाले वाहतील असा पाऊस नाही नांदेड हिंगोली जिल्ह्यामध्ये. तर जालना जिल्ह्यामध्ये पाहू पण तर जालना जिल्ह्यामध्ये ह्या 2 दिवसामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सडाक्याच्या पावसाची शक्यता आहे जालना जिल्ह्यामध्ये. जालना जिल्ह्याचा जो दक्षिणेकडचा भाग आहे त्यामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये जास्त सुद्धा स्वरूपाचा पाऊस पडू शकतो, मध्यम स्वरूपाचा. आणि उत्तरेकडच्या भागामध्ये जास्त स्वरूपामध्ये आणि दक्षिणेकडच्या भागामध्ये मात्र थोड्याफार प्रमाणामध्ये कमी राहू शकतो पाऊस. आणि 17 तारखेपासून पुढे मात्र जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊसमान कमी होण्याची शक्यता आहे. तर जालना जिल्ह्यामध्ये तशी पाणी देण्याची गरज नाही, कारण तिथल्या शेतकऱ्यांना पहिलाच पाऊस चांगला आहे. त्यामुळे त्या शेतकऱ्यांनी सुद्धा तुमच्या निर्णयावर किंवा एकंदरच तिथल्या शेतकऱ्यांनी पाणी देण्याचं टाळावे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा जर अंदाज पाहिजे तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्येही पावसाचं स्वरूप जे आहे फक्त 2 दिवसामध्येच हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. त्यामध्ये हलक्या स्वरूपाच्या मध्ये आणि 2 दिवसाच्या नंतर 17 तारखेच्या नंतर मात्र छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधला सुद्धा पाऊसमान कमी होण्याची शक्यता आहे. आता जर आपण पाहितले तर आपण हे सर्व जिल्हे सांगितलेले आहेत त्यामध्ये. आणि एकूण जर पाहिलं तर मराठवाड्याचा जो पूर्व भाग आहे त्यामध्ये तेलंगणा लागत जे बॉर्डर लाईन आहे त्याच भागामध्ये जास्त स्वरूपामध्ये मध्यम स्वरूपामध्ये पावसाची शक्यता आहे 17 तारखेपासून पुढे. एकंदरची बाउंड्री लाईन जी आहे ती तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्राच्या या तालुक्यामध्ये चांगल्या पावसाची शक्यता आहे. पण जे पश्चिमेकडचे तालुके आहेत त्यामध्ये लातूर, धाराशिव या भागामध्ये आणि नांदेड ह्या भागामध्ये मात्र पाऊसमान कमी राहणार आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये पाऊसमान चांगले राहणार आहे. हे झाला आपला अंदाज. तर तुम्हाला अंदाज कसा वाटला तर माऊली चिकणी हवामान अंदाज यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला पण विसरू नका, शेअर करायला पण विसरू नका. धन्यवाद.